नमस्कार मित्रांनो, SSV टेक्निकल ट्रेडरमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण 1 फेब्रुवारी 2024 साठी अनालिसिस करत आहोत. तर चला माझ्या कॉम्प्युटर स्क्रीनवर पाहूया. त्याआधी आपण जरा कालचे आपण जे लेवल ड्रॉ केलेले त्याच्याविषयी जरा आपण बोलू. तर तुम्ही इथे पाहू शकता, कालच्या मी लेवल ड्रॉ केल्या होत्या त्या लेवलला प्राइसने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स केलेला आहे. पण ह्या डिमांड आणि सप्लाय झोनला आपल्याला प्राइस ॲक्शन काही दिसत नाही, इथे काय प्राइस ॲक्शन झालेली. त्याच्यामुळे आज माझा काय ट्रेड झाला नाही. तसं मी सांगितल्याप्रमाणे डिमांड आणि सप्लाय झोनला तुम्ही प्राइस ॲक्शन कंबाईन करून ट्रेड केल्यावर सक्सेसफुल होतात. फक्त डिमांड आणि सप्लाय झोन बघून तुम्ही ट्रेड नाही करू शकत. जर तुम्ही तसं केलं असतं तर आज कदाचित ट्रेड झालाही असता. पण आपलं जे सिस्टम आहे त्या सिस्टम प्रमाणेच चालायचं. रूल्स आपले कधी आपण ब्रेक करायचे नाहीत. जर इथे कोणी घेतला असता, डिमांड झोन बघून ट्रेड केला असता कोणी, तिथून त्याला चांगल्या प्रकारे रिवॉर्ड भेटला असता. 100-1 पॉईंटची मुवमेंट त्याला भेटली असती. तुम्ही इथे पाहू शकता, मी ज्या लेवल ड्रॉ करतो त्याला मार्केट चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करते. फक्त आपल्याला एक ट्रेड घेण्यासाठी कन्फर्मेशनची गरज असते. त्यासाठी आपल्याला प्राइस ॲक्शन बघितलं पाहिजे. प्राइस ॲक्शन म्हणजे तिथं कुठला कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का किंवा ट्रेड लाईन जाते का, हे आपल्याला पाहायचं आहे. या दोन्ही गोष्टी कंबाईन करून जर तुम्ही ट्रेड केला तर तुमचा ट्रेड सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर पाहू शकता इथे आज काय प्राइस ॲक्शन झाली नाही, त्याच्यामुळे काय आज ट्रेड झाला नाही. ज्या दिवशी ट्रेड होणार नाही त्या दिवशी शांत बसायचं, जबरदस्ती मार्केटमध्ये एंट्री नाही करायची. जोपर्यंत आपले जे क्रायटेरिया आहे, जे आपली स्टडी आहे किंवा आपलं जे आपण जे ड्रॉ केलं आहे लेवल्स वगैरे, त्या लेवल्सला मार्केटने रिस्पेक्ट केला पाहिजे आणि प्राइस ॲक्शन पण तिथे झाली पाहिजे. तर तो तुमचा ब्रेकआउट ट्रेड सक्सेसफुल होऊ शकतो. तर चला आता आपण उद्यासाठी लेवल्स ड्रॉ करूया. त्याआधी मी हे सगळं डिलीट करतो. आता लेवल्स ड्रॉ करायच्या आधी आपल्याला टाइम फ्रेम चेंज करायचा आहे. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम यूज करायचा. तुम्ही पाहू शकता इथे मार्केट ओपन झालं इथून डिमांड आलेला आहे चांगला मार्केटमध्ये. तर हा आपला पहिला डिमांड झोन पकडूया आपण. आपला पहिला डिमांड झोन. त्याच्यानंतर इथे खाली एक बघा, इथून मोठ्या कॅन्डल म्हणून रॅली झालेली आहे चांगल्या प्रकारे. आपला दुसरा डिमांड झोन. दोन डिमांड झोन भेटले आपल्याला. आता सप्लाय झोन ड्रॉ करायचा आहे आपल्याला. सप्लाय झोन बघा, इथून एक चांगल्या प्रकारे रॅली आलेली आहे खाली, मोठ्या मोठ्या कॅन्डल पडलेले आहेत इथे. इथून एक चांगल्या प्रकारे सप्लाय आलेली आहे मार्केटमध्ये. ते झोन ड्रॉ करूया. त्याच्यानंतर बॅक साईडला जाऊन अजून आपल्याला 1-2 लेवल शोधायचे आहेत सप्लाय झोन. आता इथे पाहू शकता, इथून एक चांगल्या प्रकारे सप्लाय आलेली आहे. इथे आपण एक रेजिस्टन्स घेऊया, अजून एक लेवल. आता तुम्ही पाहू शकता इथे एक आपल्याला प्राइस ॲक्शन दिसते झालेली. इथून एक ट्रेड लाईन गेलेली आहे. ट्रेड लाईन कशी ड्रॉ करायची हे मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त पॉईंट आपल्याला कनेक्ट करायचे आहेत प्राइसचे. हे पहा,
इथून एक अशा प्रकारे एक ट्रेड लाईन गेलेली आहे इथून 1 आणि 2 पॉईंट कनेक्ट झाले आपले. आणि तुम्ही नीट बारकाईने बघितलं तर इथे एक ट्रायंगल टाईप मध्ये तयार झालेला आहे. तर उद्या आपली एंट्री एकतर ह्या ट्रेड लाईनच्या ब्रेकआउटला पुट साईडला होईल किंवा या सप्लाय झोनच्या ब्रेकआउटला कॉल साईडला. तर हे होतं आपलं उद्यासाठी प्रिडिक्शन. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.